तर भाऊनो, आमच्या देवगड पट्ट्यात धबधबा आणि आमच्या वाडीतले पोर असे धबधब्यावर गेले नाही असं होऊ शकत नाही, म्हणून आमच्या वाडीतल्या सगळ्या पोरांनी ठरवलं की आम्ही तळे बाजारच्या नावान कोणत्या धबधब्यावर नाव जाऊचा. शिरगावात आमच्या पोलीस चौकी असल्या कारणाने आमच्या एका गाडीवर 3-3 जण असल्या कारणाने आम्ही एका माणसाक पोलीस चौकीच्या पाठी उतरला आणि त्याला सांगला तू चलत ये पुढे. आमच्या वाडीतले पोर दरवर्षी या धबधब्यावर नाव घेतात, पण माका काय घरात ना आई काय धबधब्यावर नाव पाठवत नाही. पण यावेळी 4 गाडये खाले, पण आईक सांगले की माका पण धबधब्यावर जाऊचा. धबधब्यावर जायत असताना आई माका बोलली की धबधब्यावर गेलास आणि काहीतरी मॅटर बिटर केलास आणि माका जर कळालं तर तुमची सगळ्यांची चांबडी लोळवतंय. मॅटर बिटर होईत म्हणून आमच्या वाडीचे आम्ही सगळे पोरच घेऊन गेलो. चुकान तरी कोणी मॅटर आमच्या वाड्यात केल्याने असतं तर त्यांनी तरी मार खाल्ल्याने असतो, नाही तर आमच्या घरी पोरांनी मार खाल्ल्याने असतो. धबधब्यावर गेल्याच्या नंतर मॅटर करण्याचा विषयच नाही, कारण की सगळे पोर आमच्या ओळखीचेच होते, म्हणजे शिरगावातलेच होते सगळे पोर. आमच्या वाडीतलो एक कोणतरी चांगल्या डोंगराचा फॅन असल्या कारणाने त्यांनी चांगल्या डोंगराचा डायलॉग मारला. तळे बाजारच्या नावान कोण धबधब्यावर मी पहिल्यांदाच नाव केलेलं आहे. माका वाटलं की जास्त खोल नसात, पण होता थोडाफार खोल. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. धबधब्यावर नाव केलेला थंय माका 10वीच्या वर्गातले आमचे जुने मित्र भेटले आणि सगळे आम्ही पोरच सगळे शिरगावचे होता, म्हणजे पूर्ण धबधबा पूर्ण शिरगावनेच भरलेलो. वाडीतल्या सगळ्या पोरांनी मी चलो म्हणाच्या अगोदरच पाण्यात उडी घातल्याने त्यांना सांगले की रिव्हर्समध्ये पुन्हा पाठी यावं. मी जेव्हा चलो म्हणा तेव्हाच पुन्हा उडी घाला. मी दिलेल्या आदेशाक सगळ्या पोरांनी नाही नाही म्हटल्याने आणि पुन्हा सगळे पोरं पाण्यातनं पाठी इले. चल बोजड़ी के, 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 चल बोजड़ी के. तर भावनो, तुमच्या भावाचं ह्यो ब्लॉग तुमका कसं वाटलं तो नक्की कमेंट करा आणि तुमच्या भाव खात्यावर फॉलो करून घ्यावा.